सो यू गाईज आर सेइंग दॅट काय म्हणता तुम्ही की कायनॅटिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं म्हटलं तुम्ही? इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक एनर्जी. एनर्जी मध्ये. बर, मग जनरेटर काय करतो? जनरेटर, the function of generator is to produce the electrical energy. Always remember. Okay, generator produces the electrical energy. Generator produces electrical energy. Then what turbine does? What turbine does? Turbine produces the mechanical energy. टर्बाईनचं काम काय आहे? टर्बाईनचं काम आहे मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करणं. ती मेकॅनिकल एनर्जी दिली जाते जनरेटरला आणि जनरेटर काय करतो? जनरेटर प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी बाय युजिंग दी मेकॅनिकल एनर्जी. ओके, जनरेटर काय करतो? तर जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो. कशी प्रोड्यूस करतो? तर तो मेकॅनिकल एनर्जी कंझ्युम करतो. कोणाची मेकॅनिकल एनर्जी कंझ्युम करतो? टर्बाईननं प्रोड्यूस केलेली. ओके, म्हणजे टर्बाईन हा जनरेटरला कनेक्ट असतो. गेटिंग इट? सो टर्बाईन प्रोड्युसेस द मेकॅनिकल एनर्जी बाय युजिंग कायनॅटिक. ओके, आता कायनेटिक नाही वापरायचा, आपण इन जनरल वर्ड वापरायचा हायड्रॉलिक. मग हायड्रॉलिक एनर्जी मध्ये काय येतं सर? हायड्रॉलिक एनर्जी आपण डिस्कस केलंय पाठीमागं, आठवतंय का? ऍट द टाइम ऑफ पंप्स वी डिस्कस्ड हायड्रॉलिक एनर्जी. हायड्रॉलिक एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी and pressure energy of water. ओके, हायड्रॉलिक एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक अँड प्रेशर एनर्जी possessed by water. So remember, whatever the turbines we are going to study, we are going to study the hydraulic turbines. म्हणजे जे टर्बाईन्स हे पाण्यावरती ऑपरेट होतात ते टर्बाईन्स आपण शिकणार आहे. टर्बाईन्स आर मेनली ऑफ 3 टाइप्स. टर्बाईन मेनली 3 प्रकारचे असतात. द फर्स्ट वन इज हायड्रॉलिक, द सेकंड वन इज गॅस, and third one is steam. Getting it? So these are the 3 types of turbines generally used to produce the mechanical energy. हे 3 प्रकारचे वापरले जातात मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. हायड्रॉलिक मध्ये वर्किंग सबस्टन्स असतो वॉटर. हायड्रॉलिक टर्बाइन्स मध्ये वर्किंग सबस्टन्स असतो वॉटर. गॅस टर्बाइन्स मध्ये वर्किंग सबस्टन्स असतो हॉट एअर, गरम एअर. आणि स्टीम टर्बाईन मध्ये वर्किंग सबस्टन्स असते स्टीम. क्लिअर? त्याच्यामध्ये कुठली वर्किंग सबस्टन्स असते? स्टीम असते स्टीम टर्बाईन्स मध्ये. जे तुम्ही ऐकलं असेल NTPC, ऐकलंय का? हॅव यू हर्ड दिस वर्ड NTPC? कॅन एनीवन टेल मी द नेम ऑफ दिस NTPC? NTPC चा लॉंग फॉर्म कोण सांगू शकताय का? कॅन एनीवन? नॅशनल थर्मल. बरोबर, नॅशनल थर्मल पर्सनल कॉम्प्युटर नाही, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे इथं असतो थर्मल पॉवर प्लांट, औष्णिक ऊर्जा केंद्र. औष्णिक ऊर्जा केंद्र, थर्मल पॉवर प्लांट. त्याच्यानंतर NTPC झालं. त्याच्यानंतर न्यूक्लिअर, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स हे पण ऐकले असतील तुम्ही, है ना? औष्णिक हे काय अणुविद्युत ऊर्जा केंद्र मराठीमध्ये म्हणतात, है ना? न्यूक्लिअर पॉवर प्लांट वेअर बाय वी आर कन्वर्टिंग न्यूक्लिअर एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये NTPCच्या प्लांट्स मध्ये स्टीम टर्बाईन वापरलेला असतो. ओके, गॅस टर्बाईन्स आर नॉट युज्ड इन इंडिया. And this water turbine is present in
हाइड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. वॉटर हायड्रोलिक टर्बाइन्स कुठे वापरले जातात? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स मध्ये. ओके, यू आर नॉट रिक्वायर्ड टू राईट इट एनीवेअर. हे तुम्हाला कुठेही लिहायचं नाहीये. दिस इज आय एम गिव्हिंग जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. मी फक्त तुमच्या माहितीसाठी देतोय. 3 प्रकारचे टर्बाइन्स असतात: हायड्रॉलिक टर्बाइन्स, गॅस टर्बाइन्स आणि स्टीम टर्बाइन्स. हे कशावरून ठरवले? तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वर्किंग सबस्टन्सवरती. जर वर्किंग सबस्टन्स वॉटर असेल तर त्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स म्हटलं जातं. वर्किंग सबस्टन्स गॅस असेल तर त्यांना गॅस टर्बाइन म्हटलं जातं. क्लिअर? वर्किंग सबस्टन्स स्टीम असेल तर त्यांना स्टीम टर्बाइन्स म्हटलं जातं. गेट इट? ओके, हे झालं. आता बघूयात हायड्रॉलिक टर्बाइन्स. Now let us will move towards our main point, that is hydraulic turbines. Hydraulic turbines are mainly classified into majoritarily वेगवेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशनचे मेथड्स आहेत त्याचे. त्याचं पहिलं आहे हाय हेड, दुसरा मीडियम हेड आणि तिसरा कुठला असेल? लो हेड. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन इम्पल्स टर्बाइन आणि दुसरा रिएक्शन टर्बाइन. ह्याला बेसिस लिहूया की आपण. हे कुठल्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं? ऑन दी बेसिस ऑफ हेड अवेलेबल. आता हेड अवेलेबल म्हणजे कळेल का तुम्हाला? हेड अवेलेबल म्हणजे काय? हाईट. हाईट ऑफ डॅम. डॅमची हाईट, डॅमची उंची किती आहे, किती हाईट वरती तुम्ही डॅम बांधलेला आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे, स्टोअर केलेला आहे, त्याला म्हटलं जातं ऑन द बेसिस ऑफ हेड अवेलेबल. क्लिअर? हाय हेड म्हणजे जास्त उंची असेल तर, मीडियम हेड मध्यम उंची असेल तर, लो हेड कमी उंची असेल तर. क्लिअर? देन सेकंड वन, अकॉर्डिंग टू दी टाइप ऑफ एनर्जी कन्वर्टेड. अकॉर्डिंग टू टाइप ऑफ एनर्जी कन्वर्टेड. इम्पल्स टर्बाइन मध्ये कुठली एनर्जी कन्वर्ट होते? तर इम्पल्स टर्बाइन मध्ये कायनॅटिक एनर्जी कन्वर्ट होत असते आणि रिएक्शन टर्बाइन्स मध्ये प्रेशर एनर्जी कन्वर्ट होत असते. पुढचं, अकॉर्डिंग टू दी नेम ऑफ इन्व्हेंटर. कुणी शोध लावला, कुणी इन्व्हेंट केला, त्याच्यानुसार आपल्याकडे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पेल्टन व्हील, दुसरा प्रकार आहे फ्रान्सिस टर्बाइन, तिसरा प्रकार आहे कपलान टर्बाइन. क्लिअर? दीज आर दी 3 मेन टाइप्स. कुठले कुठले? पेल्टन व्हील, फ्रान्सिस, कपलान. लक्षात आले का? ह्याचे क्लासिफिकेशन, हायड्रोलिक टर्बाइनचे क्लासिफिकेशन 3 प्रकारे आपण केले. पहिला प्रकार केला अकॉर्डिंग टू द हेड अवेलेबल. किती उंची अवेलेबल आहे, डॅमची उंची किती आहे, त्याच्यानुसार आपण पहिलं क्लासिफिकेशन ठरवलं. क्लिअर? मग त्याला आपण 3 दिले: हाय हेड, मीडियम हेड, लो हेड. दुसरं क्लासिफिकेशन केलं आपण अकॉर्डिंग टू द एनर्जी कन्वर्टेड. त्याच्यामध्ये इम्पल्स टर्बाइन आणि रिएक्शन टर्बाइन असे 2 प्रकार आले. त्याच्यानंतर आपण बघितलं अकॉर्डिंग टू नेम ऑफ द इन्व्हेंटर. त्याचा शोध कुणी लावला. क्लिअर? तर त्याचा शोध कुणी लावला त्याच्यानुसार 3 प्रकार: पेल्टन व्हील नावाच्या सायंटिस्टनी, फ्रान्सिस नावाच्या सायंटिस्टनी आणि कपलान नावाच्या सायंटिस्टनी. क्लिअर? तर ह्यांनी हे लावलं. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ हायड्रॉलिक टर्बाइन्स. आता ह्याची लिंकिंग कशी आहे? तर हा हाय हेड म्हणजेच हा इम्पल्स, हा इम्पल्स म्हणजेच हा पेल्टन व्हील. हाय हेड म्हणजे इम्पल्स, इम्पल्स म्हणजेच पेल्टन व्हील. रादर वी कॅन से पेल्टन व्हील इज हाय हेड इम्पल्स टर्बाइन. पेल्टन व्हील कसं आहे? पेल्टन व्हील इज हाय हेड इम्पल्स टर्बाइन. नंतर हे दोघं एकदम मीडियम आणि लो हेड, हे 2 कोण आहेत? रिएक्शन टर्बाइन्स. आणि रिएक्शन टर्बाइन्स कोण आहेत? हे 2 रिएक्शन टर्बाइन्स.
ओके, कळलं का? लिंकिंग कसं लक्षात आलं का? हाय हेड इम्पल्स टर्बाईन आहे, त्याचं नाव आहे पेल्टन व्हील. मीडियम हेड आणि लो हेड मध्ये कुठले येतात? तर रिॲक्शन टर्बाईन्स येतात. आणि रिॲक्शन टर्बाईन्स कुठली आहेत? तर दोन आहेत, फ्रान्सिस टर्बाईन अँड कपलान टर्बाईन. दीज टू आर दी रिॲक्शन टर्बाईन्स. हे फ्रान्सिस आणि कपलान हे दोघं रिॲक्शन टर्बाईन्स आहेत. सो आता काही तेवढं कळणार नाही, डोंट वरी. ॲज अँड व्हेन यू विल सी इट्स वर्किंग, यू विल अंडरस्टँड इट. तुम्ही वर्किंग बघितल्या तुम्हाला हे समजून जाईल सगळं. हे लक्षात आलं का सगळं ह्याचं? ओके, सो लेट अस वी विल गो अहेड नाव. तर पुढे जाऊया. काय सर, काय काढलंय काय कळेल. जस्ट वेट, आय विल टेल यू. काही जणांना समजलं पण असेल मी काय काढलंय ते. सो व्हॉट आय हॅव ड्रॉन, सम माइट हॅव अंडरस्टूड. हा, सो व्हॉट आय हॅव कन्स्ट्रक्टेड, व्हॉट यू थिंक? काय काढलं असेल असं वाटतंय? Correct, it's a dam. So in this dam we have stored this water. Dam आहे, डॅम मध्ये आपण पाणी स्टोअर केलेलं आहे. सो हे गुगल फॉर्म सगळ्यांचे त्यांच्या लिंकवर टाकलं जातं. त्याने फिजिक्सचे 2 चॅप्टर झाले, दोन्हीचे दोन्ही लिंक आहे. हा, हॅलो गाईज, चौंडे सरांनी तुमच्या ग्रुपवरती एक पेज शेअर केलेलं आहे. ही हॅड शेअर्ड वन पेज ऑन युअर टेलिग्राम चॅनल. क्लिअर? त्या टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक सब्जेक्टच्या पुढं एक लिंक पाठवली आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे प्रत्येक सब्जेक्टच्या पुढं. तिथं लिहिलंय असाइनमेंट सबमिशन लिंक म्हणून. क्लिअर? तर काय करायचं तुम्हाला? आता फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग फिजिक्स 7 नंबरला आहे, त्याच्यासमोर त्याची लिंक आहे. तर काय करायचं, ती लिंकवर तिथं क्लिक होत नाही टेलिग्राम चॅनलवर. ती लिंक तिथनं कॉपी करायची. लिंक कॉपी करायची आणि गुगल क्रोम मध्ये पेस्ट करायची. मग तो गुगल फॉर्म ओपन होतोय. गुगल फॉर्म ओपन करून त्याच्यावरती तुम्ही तुमचे असाइनमेंट सबमिट करायचे. आता फिजिक्सच्या 2 असाइनमेंट झालेत, तुम्ही सरांना इंडिव्हिज्युअली पाठवलेले आहेत. परत एकदा त्या गुगल फॉर्म वरून त्या पाठवायच्या. क्लिअर? लक्षात आलं का? हा, हे लक्षात आलं का? फिजिक्सच्या 2 असाइनमेंट झालेत, सगळ्यांनी परत त्या सबमिट करायच्या आहेत.
दोन झाले असले तरी येस सर. आणि तिथं रोल नंबर लिहिताना A01 किंवा A02 असं लिहायचं आहे, बाकी काही लिहित बसायचं नाही. ओके, आलं लक्षात? फिजिक्स साठी हे फिजिक्स साठी झालं. माझ्या विषयाला नुसतं 01 02 असं लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ओके चालेल. ओके सर. लेट अस वी विल कंटिन्यू विथ. तर मी आता काय केलेलं आहे, मी आता फक्त डॅमचा एक वरचा व्ह्यू दाखवलाय. खाली आपण अजून टर्बाईन कडे आलेलो नाहीये. वी आर नॉट डिस्कसिंग टर्बाईन येट. म्हणजे जो मेन सिलेबस मधला पार्ट आहे तो आपण अजून बघत नाही आहोत. वी आर गोइंग टू सी द बॅकग्राऊंड फर्स्ट. पहिल्यांदा त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहे. सो इथं डॅम आहे. डॅम हा नेहमी ग्राउंड पासून उंचीवर असतो, हे चुकीचा समज आहे. When we are having a high head, at that time only the dam will be at a high height. जर हाय हेड असेल तरच डॅम उंचीवरती असतो, तरच डॅम खूप उंच असतो. At medium head and at low head, dam will be at ground level also. मीडियम हेड किती हो, 20 मीटर असला 25 मीटर असला की तरी सुद्धा त्याला मीडियम हेड म्हणतो आपण. 20 मीटरच्या खाली असला की त्याला आपण लो हेड म्हणतो. क्लिअर, असं असतं साधारण. लो हेड म्हणजे अगदी नदीवरती जर जो डॅम बांधला तर त्याला लो हेड म्हटलं जातं. त्याला काय उंची अशी ऍज सच नसतेच. क्लिअर. त्याच्यानंतर काही हाईटवर टेकडीवरती वगैरे छोट्याशा असेल तर तो मीडियम हेड, आणि डोंगरावरती वगैरे गेला तर तो हाय हेड मध्ये जातो. क्लिअर. सो नाउ लेट अस वी विल फर्स्ट कन्सिडर दिस इज ए हाय हेड डॅम. पहिल्यांदा असं इमॅजिन करा की हा हाय हेड डॅम आहे. हाय हेड डॅम. क्लिअर. असं समजूया की हा हाय हेड डॅम आहे. हाय हेड डॅम आहे म्हणजे ह्याची उंची खूप जास्त आहे. क्लिअर, ह्याची उंची खूप जास्त आहे. नाउ तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट डू यू गाईज थिंक, ह्या पाण्यामध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी असेल? Which kind of energy this water has? What do you think? Very correct. Someone is very correct. काय कुठली एनर्जी आहे तर इथं आहे पोटेन्शियल एनर्जी. दिस विल कंटेन दी पोटेन्शियल एनर्जी. का बरं पोटेन्शियल आहे? कारण ती ग्राउंड पासून एका उंचीवरती आपण त्याला स्टोअर केलेलं आहे. दॅट इज वाय इट हॅज पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो नाउ लेट अस विल सी दिस डॅम. डॅम म्हणजे काय, जिथं आपण वॉटर स्टोअर करतो, जिथं आपण पाणी अडवतो, जिथं आपण पाणी थांबवतो. हे दुसरं काहीतरी नाव लिहिलंय मी. काय ते? It is वाचा की, काय वाचत पण नाही तर कशी मुलं. No one. मीच वाचतो. इट इज अ पेनस्टॉक. याचं नाव काय आहे? पेनस्टॉक. सो व्हॉट द पेनस्टॉक इज डुईंग, कॅन यू गेस? हा काय करत असेल? व्हॉट द पेनस्टॉक मे बी डुईंग? हे तर सांगा आता. बघताय की तुम्ही, दिसतंय की काय करताय ते? व्हॉट द पेनस्टॉक इज डुईंग? It transfer the water from dam to the turbine. डॅम पासून टर्बाईन पर्यंत पाणी आणणं हे कोणाचं काम आहे? पेनस्टॉकचं काम आहे. इन हाय हेड प्लांट्स, हाय हेड प्लांट्स मध्ये ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ वॉटर, पाणी ट्रान्सफर होत असताना दी पी गेट्स कन्वर्टेड इनटू, पाणी ट्रान्सफर होत असताना कुठल्या प्लांट मध्ये? तर जिथं हाय हेड आहे. सो इन हाय हेड प्लांट्स ड्युरिंग ट्रान्सफर ऑफ वॉटर, पाणी ट्रान्सफर होत असताना काय होतं? द पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. पाण्याची पोटेन्शियल एनर्जी आहे, जे इथं जे पाणी स्टोअर आहे ह्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ही पोटेन्शियल एनर्जी हळूहळू कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे या लेवलला काय असतं?
At this stage, water will have very high potential energy, and at this stage, water will have very low potential energy. At this level, water has very low kinetic energy. At this level, water has very high kinetic energy. Clear? So this is how the potential energy gets converted into kinetic energy in the penstock. कुठं कन्वर्जन झालं ते पेनस्टॉक मध्ये झालं. पेनस्टॉक पाणी ट्रान्सफर करतो. पेनस्टॉक इज सिम्पली ए पाईप. गॉट दिस? हे लक्षात आलं का? या पोझिशनला काय आहे आपल्याकडं? वी हॅव हाय केई. या पोझिशनला आपल्याकडे काय आहे? हाय कायनेटिक एनर्जी. वी हॅव हाय कायनेटिक एनर्जी. Got this? Shall we go ahead with now turbine? Turbine कडे जाऊयात आता. This is just a background. इथं काय आहे लक्षात ठेवा. We have high kinetic energy. We achieved the high kinetic energy. Okay. So this is how the penstock pipe comes. To this penstock pipe, ह्या penstock pipe ला आपण काय करतो? So what we do is we attach something like this. Now you guys will tell me what is this and what is its function. I have told you. Such thing is added to the penstock. ही अशी एक गोष्ट आहे जी penstock ला ऍड केली जाते. ह्याला काय म्हणतात? I have told, we have studied it. Sorry? It's a nozzle. What the nozzle does? What the nozzle does? कायनेटिक एनर्जी प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. कायनेटिक प्रेशर मध्ये करते. प्रेशर एनर्जी कमी करून कायनेटिक मध्ये. करेक्ट. प्रेशर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. एमसीक्यू वर काय लक्षात ठेवायचा? नोझल असतो. इथं काय असतो? नोझल. म्हणजे बघा की इथं आपण काय म्हटलं मगाशी की ऑलरेडी वी हॅव हाय कायनेटिक एनर्जी. सर ऑलरेडी आपल्याकडे हाय कायनेटिक एनर्जी आहे, पण इथं प्रेशर एनर्जी कुठून आली ते तुम्ही सांगितलंच नाही. प्रेशर एनर्जी कुठं आहे याच्यामध्ये? तर काय असतं लक्षात घ्या. सो व्हेन लेट मी ड्रॉ समथिंग फॉर यू. Once again I will draw a picture of dam. This dam is fully filled with water. ह्या डॅम मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. Clear? This dam is fully filled with water. Now here I have some water. इथे एक वॉटर ड्रॉपलेट आहे. तर ह्या इथं आउटलेट आहे आपला आणि हा ड्रॉपलेट आउटलेटच्या जवळ आहे. तर ह्या ड्रॉपलेटला हे पाठीमागचं सगळं पाणी मिळून पुढे ढकलत असतंय. Are you getting what I am saying? हे डॅम मधलं सगळं पाणी ह्या ड्रॉपलेटला पुढे ढकलत असतं. या पाण्याला पुढे ढकलत असतं. म्हणजेच या पाण्याला प्रेशर देत असतं. क्लिअर? जसं जसं तुम्ही वॉटर मध्ये वरून खाली जाता तसं तसं प्रेशर वाढत जातं. सपोज इथे एक ड्रॉपलेट आहे आणि इथे एक ड्रॉपलेट आहे. तर या ड्रॉपलेटवर प्रेशर कमी असतं, या ड्रॉपलेटवर प्रेशर जास्त असतं. कसं काय सर या ड्रॉपलेटवर प्रेशर जास्त आहे? कारण या ड्रॉपलेटच्या वर एवढं सगळं पाणी आहे. या ड्रॉपलेटच्या वर एवढं पाणी आहे. सो हे पाणी ह्या ड्रॉपलेटवर प्रेशर अप्लाय करत आहे, त्याच्यामुळे ह्याचं प्रेशर जास्त आहे. ह्या ड्रॉपलेटवर एवढंच पाणी आहे, त्याच्यामुळे ह्या ड्रॉपलेटवर एवढंच प्रेशर अप्लाय होत आहे. पण ह्या ड्रॉपलेटवर जास्त आहे, एवढं जास्त आहे ना, दिस मच इज मोर. दॅट इज वाय द प्रेशर ऑन दिस ड्रॉपलेट इज मोर. क्लिअर? त्याच पद्धतीने जे इथलं पाणी आहे ना, ह्या पाण्यावरती पाठीमागच्या डॅम मधल्या सगळ्या पाण्याचा फोर्स आहे. गेटिंग इट? And that entire force is converted into pressure, or that entire force is termed as a pressure here. मग हे आहे प्रेशर.
मग ही प्रेशर एनर्जी पण वापरायची ना, म्हणून आपण काय करतो, वी कन्वर्ट दिस प्रेशर एनर्जी अल्सो इनटू कायनेटिक एनर्जी. क्लिअर? ह्या उरल्या सुरल्या प्रेशर एनर्जीचं पण आपण कन्वर्जन करतो कायनेटिक एनर्जी मध्ये. गेटिंग इट? सो हिअर वी गेट व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी. आता नुसती हाय कायनेटिक एनर्जी नाहीये, आता कसली झाली, व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी. ओके, सो वी हॅव व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी. कुठे आहे व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी? At which place we are getting very high kinetic energy? Come on, tell me. कुठे आहे हाय कायनेटिक एनर्जी? इथं आहे, सॉरी व्हेरी हाय इथं आहे का इथं आहे? कुठं असेल? काय झोपलेत काय सगळे? जास्त जेवण झाले काय? नोझलच्या पुढे. नोझलच्या आउटलेटला जास्त कायनेटिक एनर्जी असते. कुठं असते? नोझलच्या आउटलेटला. तर आपल्याला मगाशी कोणीतरी सांगितलं होतं की काहीतरी सर बकेट सारखं असतंय. Someone has rightly told us, sir. I have ready-made drawing, but still why I'm doing it, so that you will understand how its construction is, how it is constructed. So you will get a bit more about, and also it will help you to write the answer. That is why I am constructing it. Okay, so here we will attach the bucket. So what we will do is we will attach the buckets here. Around this entire periphery. असे सगळे buckets असतात. So what we do now, आता काय होतं इथं, here we are having very very high kinetic energy. Such a very very high kinetic energy water jet comes and strikes here. हे असं हाय कायनेटिक एनर्जीचं वॉटर इथून येतं आणि इथून या बकेट वरती स्ट्राईक होतं. ऍज सून ऍज इट विल स्ट्राईक ओव्हर दिस बकेट, व्हॉट विल हॅपन टू द बकेट? बकेटला काय होईल? बकेटला काय होईल? इट विल स्टार्ट रोटेटिंग. गेटिंग इट? सो बकेट्स विल स्टार्ट रोटेटिंग. हे रोटेट व्हायला सुरू होईल. कशामुळं? या हाय कायनेटिक एनर्जी वॉटर जेटमुळं. ओके, सो जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी तेवढा जोरात इथं होतो इम्पल्स. जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी तेवढ्या जोरात होतो इथं इम्पल्स. इम्पल्स मीन्स व्हॉट? इम्पल्स मीन्स सडन स्ट्राईक. इम्पल्सचा अर्थ होतो एक सडन स्ट्राईक, एक जोरात स्ट्राईक होतो त्या बकेट वरती. that strike is called as impulse. Okay, a sudden strike is created here, means a sudden impact is created. म्हणून ह्या टर्बाईन ला म्हटलं जातं impulse turbine. got why we call it as impulse turbine? आपण यांना impulse turbine का म्हणतो कळलं का? कारण इथं काय तयार होतोय? impulse. impulse means what? sudden stroke. impulse म्हणजे एक sudden stroke, एक जोराचा stroke, त्याला that is called as impulse. Okay, now let us will see further. This started to rotate, है ना? हा रोटेट व्हायला सुरुवात झाला. हा रोटेट झाला तर झाला सर, आपल्याला काय फायदा आहे? तर इथं सेंट्रलला बसवलेला असतो एक शाफ्ट. इथं सेंटरला काय बसवलेला असतो? एक शाफ्ट. अँड दिस इज माउंटेड ऑन दी शाफ्ट. हे शाफ्ट वरती माउंटेड आहे.
ॲज दी बकेट्स रोटेट, ह्या बकेट्स रोटेट झाल्यामुळे काय होतं, दिस शाफ्ट ऑल्सो स्टार्ट रोटेट, शाफ्ट रोटेट व्हायला सुरुवात होतो. शाफ्ट रोटेट मीन्स वी आर गेटिंग दी मेकॅनिकल एनर्जी. शाफ्ट रोटेट झाला म्हणजे आपल्याला कुठली एनर्जी मिळाली, मेकॅनिकल एनर्जी मिळाली. वी गॉट ए रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी. So this is how we converted kinetic energy into rotational mechanical energy. कुठली एनर्जी कन्वर्ट केली आपण, कायनॅटिक कन्वर्ट केली. लक्षात घ्या, प्रेशर एनर्जी होती पण प्रेशरचं पण आपण कन्व्हर्जन कायनेटिक मध्ये केलं. पोटेन्शियल होती, पोटेन्शियलचं पण कन्व्हर्जन कायनेटिक मध्ये केलं. आणि त्या दोन्ही कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मिळून केलं मेकॅनिकल एनर्जी मध्ये, रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी ऑफ द टर्बाईन. ह्या टर्बाईनचं रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपण मिळवलं. ओके, so now let us will see video if we have, if you could find, let us will see. बघा इथं ह्या बकेट्स आहेत, ह्या काय आहेत, बकेट्स. यांना बकेट म्हटलं जातं. हा मध्ये जो आहे हा रनर आहे. बकेट्स आर कनेक्टेड टू रनर, बकेट्स आर कनेक्टेड टू रनर. ही जी पाईप आहे या पाईपला म्हटलं जातं पेनस्टॉक. दिस पाईप इज कॉल्ड ॲज अ पेनस्टॉक. Can you see here? Here is a nozzle. इथं nozzle आहे. Okay. Can you see the shape of nozzle? Is it exactly similar to what we have seen? See bucket, bucket कसा आहे बघा, bucket shape, how it is. Can you see this? Okay, he is showing us the bucket. Now I'll tell you why bucket is having this shape. या बकेटला असे शेप काय आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट सी काय कसं कसं आहे बघा. इथं त्या बकेटला एक स्लॉट आहे, प्लस इथं अर्धे अर्धे दोन हेमिस्फेरियस आहेत. क्लिअर? बाहेर केसिंग आहे बरं का. हिअर इट इज केसिंग. स्टार्टेड. So this way you are getting the output power. Can you see this wheel is rotating? So here you can see, you can apply load over this. So now this is currently running at 302 RPM. ते सांगतं, so that person is explaining the RPMs. It is 302 RPM. Let us will see, can we have any another. Fulton wheel videos are not available actually.
This one will guide more. Disney. See, penstock. Here this is nozzle, blades, runner, casing. This is surge tank. What it does I will explain. Surge tank कुठे बघा तर एक टँक बांधलेला असतो तो डॅमच्या उंचीला आहे का तर डॅम पेक्षा थोडा उंच आहे म्हटलं तरी चालेल. Buckets. Look at this working. मी actually तुम्हाला हे वर्किंग दाखवायसाठी हे उघडलंय. Look at working of this element, what it does. Look, have you seen what happened? लक्षात आलं का काय होतंय? This spear mechanism gets in, comes out. हा स्पियर मेकॅनिझम आतमध्ये जातोय बाहेर येतोय कशाच्या नोझलच्या अँड अकॉर्डिंग टू इट्स मुवमेंट याच्या मुवमेंट नुसार हा जेट कंट्रोल होतोय. ठीक आहे. सो दिस इज द स्पियर मेकॅनिझम which control the flow rate of water and a spear. It is written here. So spear mechanism is a mechanism which is used to control the flow rate of water. वॉटरचा पाण्याचा फ्लो रेट कंट्रोल करण्यासाठी स्पियर मेकॅनिझम वापरलं जातं. ओके. आता बघा काय झालं इथलं पूर्ण पाणी थांबवलं आणि आपण इकडं पाणी चालू केलं. जस्ट हा काय केलं त्याला काय झालं होतं त्याचं काय झालं सांगा. काय केलं सांगा. हू विल टेल मी व्हॉट इज डन हियर. व्हॉट हॅज हॅपन्ड काय झालं आता जस्ट नाउ. हेलो कोई है. नाउ आई विल कॉल द नेम. अक्षय घाडगे. अक्षय अक्षय यस सर. काय केलं आपण अक्षय आता. सर ते इकडचं पाणी थांबवलं आणि वर बर इथलं पाणी थांबवलं बरोबर हा आणि कुठं पाणी चालू केलं इथं वरती पाणी चालू केलं. हा त्याच्यामुळं काय झालं
ते क्लॉकवाईज फिरायला लागलं सर. क्लॉकवाईज फिरायला लागलं का? फिरायला लागलं, बघा बरं. वन्स अगेन यू जस्ट चेक इट. काय झालं? उलट्या डायरेक्शनने फिरलं का ते? येस सर. वरनं पाणी सोडल्यावर उलट्या डायरेक्शनने फिरायला लागलं. फिरायला लागलं? अहो, मग फिरायला कुठं लागलं ते? ते थांबलं फिरायचं. गेटिंग इट? हे काय होत होतं इथं? व्हिडिओ अडकतोय का प्ले होताना? सी काय होतं, when we start nozzle or water jet from this side now, it start rotating in anti-clockwise direction. हा anti-clockwise direction ने रोटेट व्हायला सुरुवात झाला. Getting it? पण काय आहे, इट इज कम्प्लिटली मेड अप ऑफ मेटॅलिक. हा पूर्णपणे मेटलचा बनलेला आहे. सो इट इज सॉलिड हेवी मेटॅलिक मास. त्याच्यामुळे काय होतं, जरी मी इथलं पाणी बंद केलं, दो आय क्लोज दिस वॉटर सप्लाय, स्टिल इट विल कीप ऑन रोटेटिंग. तरी देखील हे गोलच फिरत राहतं. स्टिल इट विल कीप ऑन रोटेटिंग. व्हाय इट विल कीप ऑन रोटेटिंग इज, हे रोटेट होत का राहील? का बरं रोटेट होत राहील? कारण ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे? फ्लायव्हील टाईप. फ्लायव्हील मध्ये कुठली एनर्जी तयार स्टोर होते? मास मुवमेंट ऑफ इनर्शिया. ऐकलाय का हा शब्द कधी? मास मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपली सायकल, आपण सायकलला पेडल मारतो, थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण पेडल मारायचं थांबवतो, तरी देखील सायकल पुढे जाते. ठीक आहे? कशामुळे पुढे जाते? तर त्या सायकलमध्ये कुठली एनर्जी स्टोअर झाली? इनर्शिया फोर्स. सायकलमध्ये काय तयार झालता? इनर्शिया फोर्स तयार झालता. ठीक? तसाच याच्यामध्ये इनर्शिया फोर्स असतो आणि त्या इनर्शिया फोर्समुळे हे व्हील रोटेट होत राहतं. वी कुड नॉट स्टॉप इट. आपण याला थांबवू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, याला रिव्हर्स डायरेक्शननी वॉटर स्ट्राईक करतो. आपण याला काय करतो? आपण याला रिव्हर्स डायरेक्शननी वॉटर स्ट्राईक करतो. रिव्हर्स डायरेक्शननी वॉटर स्ट्राईक केल्यामुळे काय होतं, याची अँटी क्लॉकवाईज मोशन थांबते. पण हा परत क्लॉकवाईज रोटेट होऊ देत नाही आपण. एकदा हे रोटेट व्हायचं थांबलं की आपण हा सप्लाय बंद करतो. गेट इट? दिस इज जस्ट युज्ड टू स्टॉप दी रोटेशन, टू स्टॉप दी टर्बाइन. याला म्हटलं जातं ब्रेकिंग जेट. हा आहे डिफ्लेक्टर. डिफ्लेक्टर काय करतो बघा. काय केलं? जर मला पाणी बंद करता आलं नाही तर पाणी डायव्हर्ट करायचं. क्लिअर? हा असतो डिफ्लेक्टर. गॉट इट? ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर टुडे. इट्स टाइम्स अप. नथिंग टू वरी. इन डिटेल वी विल सी इट्स वर्किंग इन कमिंग लेक्चर. आज थोडं बहुत कळलं का? थोडे बहुत कंपोनेंट आपल्याला कळले. डॅम कळला, पेनस्टॉक कळला, स्पियर मेकॅनिझम कळला, डिफ्लेक्टर कळला. क्लिअर? त्याच्यानंतर अजून काय काय कळलं आपल्याला? रनर कळला, बकेट्स कळल्या. Okay, so this much part we have understood. So we will stop here now. Okay? Okay, sir. Thank you. ओके सर.